तुरुंगातून आलेलं पत्र आणि त्यात लिहिलेलं एकच वाक्य, मी निर्दोष आहे. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आदित्य देशमुख आपल्या प्रामाणिक आणि स्वभावासाठी ओळखला जायचा. त्याची पत्नी स्वरा ही साधी, प्रेमळ आणि समजूतदार होती. दोघांचा संसार आनंदात चालला होता. आदित्यच्या ऑफिसमध्ये 2 वर्षापासून राधिका नावाची सचिव काम करत होती. ती हुशार होती, पण तिच्या डोळ्यात कायम एक भीती असायची. एके सकाळी न्यूज चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज झळकली. उद्योगपती आदित्य देशमुख यांना त्यांच्या सचिवेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक. संपूर्ण शहर हादरलं. कॅमेरे, पत्रकार, सोशल मीडिया सर्वत्र एकच चर्चा. स्वराच्या हातातून चहाचा कप खाली पडला. तिने टीव्हीकडे पाहिलं. पोलीस आदित्यला हातकड्या घालून नेत होते. तिने 1000 वेळा फोन केला, पण उत्तर आलं नाही. दुसऱ्या दिवशी ती तुरुंगात भेटायला गेली. समोर बसलेला आदित्य पूर्णपणे खचलेला होता. तो फक्त एवढंच म्हणाला, स्वरा, मी जे काही बोललो तरी आज कोणी विश्वास ठेवणार नाही. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. मग सत्य काय आहे? आदित्यने शांतपणे उत्तर दिलं, आज नाही, योग्य वेळ आली की तुला सगळं समजेल. स्वरा रागाने निघून गेली. तिला वाटलं, जर तो निर्दोष असेल तर सत्य आत्ताच का सांगत नाही? 15 दिवसांनी स्वराच्या घरी तुरुंगातून एक पत्र आलं. त्या पत्रात फक्त 3 ओळी होत्या. माझ्या अभ्यासिकेतील जुन्या पुस्तकांच्या कपाटात लाल रंगाची डायरी आहे, ती वाच. पण शेवटचं पान सर्वात आधी उघड. स्वराने घाईघाईने कपाट उघडलं. लाल डायरी मिळाली. तिने शेवटचं पान उघडलं आणि तिच्या हातातून डायरी खाली पडली. त्यात लिहिलं होतं, जर मी तुरुंगात गेलो तर समज की खरा खेळ सुरू झाला आहे. स्वराचं हृदय धडधडू लागलं. तिने संपूर्ण डायरी वाचायला सुरुवात केली. डायरीत लिहिलं होतं की गेल्या 6 महिन्यांपासून कंपनीत मोठा आर्थिक घोटाळा सुरू होता. कोणीतरी कंपनीतून करोडो रुपये बाहेर काढत होतं. आदित्यला संशय आला, पण पुरावे मिळत नव्हते. एका ठिकाणी लिहिलं होतं, राधिकावर मला विश्वास आहे, पण ती कोणाच्या तरी दबावाखाली आहे. स्वराला काहीच समजेना. थेट राधिकाच्या घरी गेली. पण घराला कुलूप होतं. शेजाऱ्यांनी सांगितलं, 2 दिवसांपूर्वी काही लोक तिला कुठेतरी घेऊन गेले. आता स्वराला खात्री पटली, या प्रकरणात काहीतरी मोठं लपलं आहे. तिने स्वतःच तपास सुरू केला. ऑफिसमधील एका जुन्या कर्मचाऱ्याने तिला गुपचूप एक पेन ड्राईव्ह दिली. मॅडम, साहेबांनी काही झालं तर हे तुम्हाला द्यायला सांगितलं होतं. स्वराने पेन ड्राईव्ह उघडली. त्यात एक व्हिडिओ होता. त्या व्हिडिओत आदित्य आणि राधिका ऑफिसमध्ये बोलत होते. राधिका रडत म्हणत होती, सर, मला जबरदस्ती खोटा आरोप करायला लावत आहे, नाहीतर माझ्या भावाला मारून टाकतील. आदित्य म्हणाला, मी तुला वाचवेन. व्हिडिओ तिथेच संपला. स्वराच्या अंगावर काटा आला. म्हणजे आदित्य निर्दोष होता? पण मग राधिकाने कोर्टात खोटी साक्ष का दिली? दुसऱ्या दिवशी कोर्टात सुनावणी होती. अचानक कोर्टाचं दार उघडलं. राधिका आत आली. तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा होत्या. न्यायाधीशांनी विचारलं, तुम्ही आधी दिलेली साक्ष खरी होती का? राधिका रडू लागली, नाही. संपूर्ण कोर्ट शांत झालं. ती पुढे म्हणाली, माझ्या भावाचं अपहरण झालं होतं. मला धमकी देण्यात आली होती. जर मी आदित्य सरांवर खोटा आरोप केला नाही तर माझा भाऊ जिवंत राहणार नव्हता. कोर्टात एकच खळबळ उडाली. मग खरा आरोपी कोण? राधिकाने थरथरत्या हाताने मागे बसलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवलं. तो होता आदित्यचा व्यावसायिक भागीदार करण. करणला कंपनीवर ताबा हवा होता. आदित्य तुरुंगात गेला तर सर्व शेअर्स त्याच्या ताब्यात येणार होते. म्हणून त्याने हा संपूर्ण कट रचला. पोलिसांनी करणला ताबडतोब अटक केली. सर्व पुरावे कोर्टासमोर आले. काही दिवसांनी न्यायालयाने आदित्यला निर्दोष मुक्त केलं. तुरुंगाबाहेर स्वरा त्याची वाट पाहत उभी होती. आदित्य बाहेर आला. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, मला माफ कर. एका क्षणासाठी माझाही तुझ्यावरचा विश्वास डळमळला होता. आदित्य हलकसा हसला. विश्वास कधी कधी परीक्षेत उतरतो
पण खरं प्रेम शेवटी सत्याच्या बाजूने उभं राहतं. तेवढ्यात राधिका तिथे आली. तिने दोघांसमोर हात जोडले. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. स्वरा तिच्याजवळ गेली. तिने राधिकाचा हात धरला आणि म्हणाली, तुझीही चूक नव्हती. भीती माणसाकडून खूप काही करून घेते. आदित्यने आकाशाकडे पाहिलं. तुरुंगातून लिहिलेल्या त्या छोट्याशा पत्राने त्याचं आयुष्य वाचवलं होतं. अशाच नवीन आणि थरारक मराठी कथा पाहण्यासाठी सावली पार चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.